आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अट्टल घरफोडी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक करून घरफोडीतील तब्बल 130.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्हा करताना वापरण्यात आलेली मोटारसायकल तसेच दरवाजा तोडण्यासाठी वापरलेला ॲडजस्टेबल टेबल पाना असा एकूण 18,49,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 मार्च 2026 रोजी रात्री 8:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान कसबा पेठ येथील पवळे चौक परिसरातील बंटी कॉर्नर बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 3 मध्ये अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता. आरोपींनी घरातील बेडरूममध्ये ठेवलेले 130.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, गंठण, सोन्याचा लंबहार, लहान मुलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, हातातील सोन्याचे मणी असलेले मनगट तसेच रोख 50,000 रुपये असा एकूण 11,07,400 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 72/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 व 331(4) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस हवालदार नितीन तेलंगे, गजानन सोनुने, प्रवीण पासलकर, महेश राठोड तसेच इतर कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील खासगी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी पोलीस हवालदार गजानन सोनुने यांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या संभाव्य ठिकाणी छापे टाकले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी वारंवार आपले ठिकाण बदलले. ते दिल्ली, अयोध्या, आग्रा, झाशी, लातूर, बार्शी तसेच छत्रपती संभाजीनगर या भागांत फिरत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर फरासखाना पोलिसांनी आरोपी चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने, वय 33 वर्षे, राहणार वेताळनगर, झोपडपट्टी, चिंचवडगाव, पुणे आणि रामा उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर, वय 33 वर्षे, राहणार गौर वाघोली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, दरवाजा तोडण्यासाठी वापरलेला ॲडजस्टेबल टेबल पाना तसेच चोरीस गेलेले 130.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 18,49,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गजानन सोनुने हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त प्रवीण दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तसेच नितीन तेलंगे, गजानन सोनुने, महेश राठोड, प्रवीण पासलकर, विशाल शिंदे, नितीन जाधव, महेश पवार, चेतन होळकर, सुमित खुट्टे, शशिकांत ननावरे, प्रशांत पालांडे, लोंढे आदी पोलिसांनी सहभाग घेतला.